तो स्टार्ट करू आता. आपण आपल्या नव्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे शेअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल. शेअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल कोणाला बोलतात बरं का? आता विचार करा, डोंगर एवढे मोठे सगळे डोंगर तुम्हाला दिसायला भेटतात, असे असे डोंगर आपण बघत असतो. ही डोंगरावरची माती खाली का कोसळून जात नाही? ही डोंगरावरची माती खाली कोसळून का जात नाही? कारण की या मातीची शेअर स्ट्रेंथ आहे. याचा अर्थ ही माती घसरू देत नाही. शेअर होणे म्हणजे घसरणे किंवा कापले जाणे. ही माती घसरून खाली का येऊन जात नाही? का बरं? कारण की इथे जे पार्टिकल आहेत ना इथले, हे घसरू देत नाहीत. यांची शेअर स्ट्रेंथ आहे. यांची काय आहे? शेअर स्ट्रेंथ आहे. म्हणजे शेअरला रोखायची ताकद आहे. ते घसरू देत नाही, ती माती घसरू देत नाही. कशामुळे येते ते? याचे 3 रिझन आहेत. काय काय? पहिलं म्हणजे काय? पहिलं म्हणजे काय? कोहेजन. यांच्यामध्ये मॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे, त्यामुळे यांना शेअर स्ट्रेंथ भेटते किंवा त्यामुळे ही माती खाली घसरत नाही. डोंगरावरची माती खाली घसरून का येत नाही? कारण की मातीची शेअर स्ट्रेंथ जास्त असते. मातीची शेअर स्ट्रेंथ कशामुळे येत असते? मातीमध्ये असणाऱ्या कोहेजनमुळे. दुसरं रिझन काय आहे? तो मातीमध्ये असणाऱ्या कोहेजनमुळे शेअर स्ट्रेंथ येते. दुसरं काय? इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन. झालं का? पहिले काय सांगितलं तुम्हाला मी? कोहेजन. 2 नंबर रिझन आहे. मातीमध्ये शेअर स्ट्रेंथ येण्याचं पहिलं रिझन आहे कोहेजन. दुसरं रिजन आहे इंटरमॉलिक्युलर पार्टिकल लॉकिंग. तो पार्टिकल लॉकिंग, इंटरमॉलिक्युलर पार्टिकल लॉकिंग, पार्टिकल इंटरलॉकिंग किंवा पार्टिकल इंटरलॉकिंग बोलायचं. 1 नंबर कोहेजन, 2 नंबर पार्टिकल इंटरलॉकिंग आणि 3 नंबर काय आहे? 3 नंबर आहे इंटरनल फ्रिक्शन. पार्टिकलमध्ये जो फ्रिक्शन तयार होतो का, त्याला बोलतात इंटरनल फ्रिक्शन. तो मी तुम्हाला नवीन सांगतो. माती घसरून का येत नाही डोंगरावरची खाली? कारण की मातीची शेअर स्ट्रेंथ आहे. मातीला शेअर स्ट्रेंथ कशामुळे भेटते? 3 गोष्टीमुळे भेटते. पहिली गोष्ट काय? कोहेजन. 2 नंबर पार्टिकल इंटरलॉकिंग आणि 3 नंबर इंटरनल फ्रिक्शन. 3 नंबर. या 3 रिझनमुळे मातीमध्ये काय येऊन जात असतं? या 3 रिझनमुळे मातीमध्ये शेअर स्ट्रेंथ येऊन जात असते. आणि या तिघा रिझनमुळे आपल्या शेअर स्ट्रेंथचा फॉर्म्युला कसा बनतो? तो शेअर स्ट्रेंथचा फॉर्म्युला, शेअर स्ट्रेंथ ऑफ द सॉइल डिनोटेड बाय टाऊ. तो फॉर्म्युला काय होऊन जातो? कोहेजन सी प्लस सिग्मा टॅन फाय. हा फॉर्म्युला यायचं कारण काय आहे? कारण की मातीची जी शेअर स्ट्रेंथ आहे, ती शेअर स्ट्रेंथ कशामुळे येते? द शेअर स्ट्रेंथ ऑफ द सॉइल इज कॉन्स्टिट्यूटिंग बाय कोहेजन ऑफ द सॉइल सी. ठीक आहे, कोहेजन ऑफ सॉइल सी, इंटरमॉलिक्युलर पार्टिकल लॉकिंग सिग्मा आणि सिग्मा टॅन फाय, म्हणजे याला बोलतात टॅन फाय म्हणजे इंटरनल फ्रिक्शन. टॅन फाय म्हणजे काय असतो? इंटरनल फ्रिक्शन. तो इंटरनल फ्रिक्शन, पार्टिकल इंटरलॉकिंग, सिग्मा आणि कोहेजन या तिघांमुळे मातीला शेअर स्ट्रेंथ येत असते. त्यामुळे मातीचा शेअर स्ट्रेंथचा फॉर्म्युला, शेअर स्ट्रेंथ मोजतो आपण न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये. सी म्हणजे कोहेजन न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये, सिग्मा पण न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये असतो आणि टॅन फाय का असतो? टॅन फाय असतो इंटरनल फ्रिक्शन. ठीक आहे. सिग्मा असतो इंटरनल इफेक्टिव्ह स्ट्रेस म्हणतात त्याला, इफेक्टिव्ह स्ट्रेस. आणि सी का असतो? सी असतो कोहेजन. कळतंय का तुम्हाला? सांगा. मी तुम्हाला प्रश्न विचारला की एखाद्या डोंगरावरती माती खाली का घसरून जात नाही, तुम्ही काय उत्तर देणार? त्या मातीची शेअर स्ट्रेंथ असते. मी जर तुम्हाला विचारलं की मातीची शेअर स्ट्रेंथ कशामुळे येते, तुम्ही काय बोलणार? 3 गोष्टीमुळे. कोणकोणती 3 गोष्टी? 1 नंबर आहे कोहेजन, 2 नंबर आहे पार्टिकल इंटरलॉकिंग, 3 नंबर आहे इंटरनल फ्रिक्शन. त्यामुळे शेअर स्ट्रेंथचा फॉर्म्युला कसा बनतो? टाऊ इज इक्वल टू सिग्मा सी प्लस सिग्मा टॅन फाय. इथपर्यंत काही डाऊट आहे का? सांगा बरं का दुसऱ्या चॅप्टरमध्ये, पुढच्या चॅप्टरमध्ये. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की व्हॉट इज द शेअर स्ट्रेंथ ऑफ द सॉइल. तो आता आपण डिफिनेशन येणार. डिफाइन शेअर स्ट्रेंथ ऑफ सॉइल. व्हॉट इज व्हॉट मीन बाय शेअर स्ट्रेंथ ऑफ द सॉइल? द मॅक्सिमम ॲबिलिटी ऑफ द सॉइल, द मॅक्सिमम ॲबिलिटी ऑफ सॉइल, द मॅक्सिमम ॲबिलिटी ऑफ द सॉइल टू रिजिस्ट शेअर स्ट्रेसेस. तो मला एक बात सांगा, जसं की तुम्हाला एक उदाहरण काय देतो बघा. आपण काय करत आहोत? एखाद्या बॉक्स आहे, समजा एखादा बॉक्स आहे किंवा पुस्तकावर पुस्तक ठेवलेलं आहे. हे पुस्तकावर पुस्तक ठेवलं आपण इथं आणि याला आपण टँजेन्शियल फोर्स लावून त्याला शेअर करतो, याला घसरवायचं आहे आपल्याला. तर काय होईल माहिती आहे का? तुम्ही जेव्हा लोड लावताय तो पुढे सरकत नाही. जेव्हा या 2 बॉडीमध्ये खूप जास्त शेअर स्ट्रेस तयार होऊन जाईल, ताण, त्याच्यानंतर ते लिमिट क्रॉस झालं का मग पुस्तक पुढे सरकायला लागून जाईल. याचा अर्थ काय बरं का? तो शेअर स्ट्रेंथ काय झाली? या 2 पार्टिकलच्या मध्ये जो जास्तीत जास्त ताण तयार झाला होता, ती त्याची शेअर स्ट्रेंथ झाली ना. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देतो तुम्हाला. स्ट्रेंथ कोणाला बोलतात बघा. मी 40 किलोग्रामची गोणी डोक्यावर ठेवली.
ठीक आहे, तो मला काही झालेलं नाही. मी 40च्या ऐवजी 50 ठेवलं तरी पण मला काही झालं नाही. 60 किलोग्रामची गोणी ठेवली तेव्हा जाऊन जे ना मला थोडासा स्ट्रेस जास्त यायला लागला. 70ची ठेवली तो माझा आता लिमिट क्रॉस व्हायला लागलं. पण जसं बी मी 71चं वजन ठेवतो तो मी डायरेक्ट खाली बसून जातो. आलं का? तो 71 हे काय झालं होतं, जास्तीत जास्त ताण माझ्या डोक्यात तयार झाला होता. किती? 71. तो हा जो जास्तीत जास्त ताण होता हीच माझी स्ट्रेंथ होती ना. कळालं का? हा जो जास्तीत जास्त ताण आला होता हीच माझी स्ट्रेंथ होती. तो 71 ही स्ट्रेंथ आली. आलं का? मग तेच लिहिलं मी की मातीमध्ये शिअर स्ट्रेस तयार होतो. तर माती ती मॅक्सिमम शिअर स्ट्रेस किती झेलू शकते, किती सहन करू शकते, तीच त्याची शिअर स्ट्रेंथ असते. सो मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कॅरी बाय दी सॉईल. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कॅरी बाय दी सॉईल ते काय असतं, त्याची शिअर स्ट्रेंथ असते. तो शिअर स्ट्रेंथची डिफिनेशन तुम्ही लिहून घ्या. डेफिनेशन ऑफ शिअर स्ट्रेंथ. चला पुढे. स्टेट द फॉर्म्युला ऑफ शिअर स्ट्रेंथ. स्टेट द फॉर्म्युला फॉर शिअर स्ट्रेंथ. काय फॉर्म्युला आहे? उत्तराचा बाण मारा. टाऊ इज इक्वल टू सी प्लस सिग्मा टॅन फाय. टाऊ काय असते? शिअर स्ट्रेंथ. शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल. स्ट्रेंथ GH, ठीक आहे, ऑफ सॉईल. हां, पुढे सी काय असतो? कोएजन. ठीक आहे, कोएजन. सिग्मा काय असतो? इफेक्टिव्ह स्ट्रेस किंवा पार्टिकल इंटरलॉकिंग दाखवणारा इफेक्टिव्ह स्ट्रेस. टॅन पाय काय असतो? इंटरनल फ्रिक्शन. कळालं का? चला सांगा, कळालं का रे? पुढचा प्रश्न. विच फॅक्टर दॅट पुढचा प्रश्न घेतो हां. दॅट कंट्रीब्यूट म्हणा कंट्रीब्युटिंग दी विच फॅक्टर दॅट कंट्रीब्युटिंग दी शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल. शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल. कोणकोणते फॅक्टर असतात ते ज्याच्यामुळे मातीमध्ये शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल. शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल कोणकोणते घटक आहेत ते? उत्तराचा बाण मारा. 1 नंबर कोएजन, 2 नंबर पार्टिकल इंटरलॉकिंग, 3 नंबर काय? 3 नंबर इंटरनल फ्रिक्शन. झालं. चला आपण पुढे जाऊ आता. पुढचा प्रश्न काय? डिफाइन कोएजन अँड इंटरनल फ्रिक्शन. पुढचा प्रश्न आहे डिफाइन कोएजन अँड इंटरनल फ्रिक्शन. कोएजन कोणाला बोलतात बरं का? कोएजन कोणाला बोलतात? ही मातीची अशी प्रॉपर्टी आहे ज्यामुळे सॉईलचे पार्टिकल चिटकून येत. तर आपल्याला माहिती आहे ना कोएजन. इट इज द मॉलिक्युलर अट्रॅक्शन बिटवीन सेम मॉलिक्युल इज कॉल्ड ॲज अ कोएजन. पण इथं कसं म्हणलं बघा आता. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द सॉईल टू होल्ड द सॉईल पार्टिकल टुगेदर. बरोबर. किंवा इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम पार्टिकल. हे माहिती आहे ना आपल्याला रे. मला वाटतं कोएजनची डिफिनेशन सगळ्यांची पाठी. चला, तो कोएजन ओके झाला. पुढे जाऊ. इंटरनल फ्रिक्शन कोणाला बोलतात? इट इज द इंटरनल फ्रिक्शन म्हणजे काय? लक्षात घ्या. तुम्हाला मी मागे बी सांगितलं होतं की दोन पार्टिकलमध्ये बी फ्रिक्शन घडतं. काय घडतं? फ्रिक्शन घडतं. सो द रेजिस्टन्स टू बी डिफॉर्मेशन बाय कंटिन्युअसली शिअर डिस्प्लेसमेंट ऑफ द सॉईल डिपेंड अपॉन दी शिअर स्ट्रेस इज कॉल्ड द इंटरनल फ्रिक्शन. आता काहीतरी वेगळं दिलं इथं, तर आपण काय बोलणार बरं का? आपण आपल्या पद्धतीने जर का समजून घ्यायला गेलो असतो तर काय सांगितलं असतं? दोन पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमुळे काय होत असतं बरं का? दोन पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमुळे दोघांमध्ये फ्रिक्शन तयार होत असतं आणि या फ्रिक्शनमुळे मातीला शिअर स्ट्रेंथ येत असते. हे जे फ्रिक्शन येतं तेच इंटरनल फ्रिक्शन झालं. हे पार्टिकल आहे, ठीक आहे. हे बघा, हा एक पार्टिकल आहे, हा दुसरा पार्टिकल, त्याला असा कॉन्टॅक्टमध्ये, त्या दोघांच्या कॉन्टॅक्टमुळे जो फ्रिक्शन तयार होईल ना याच्यामध्ये, तो इंटरनल फ्रिक्शन झाला. तिथं कसं म्हणलं बघा. The resistance to deformation by continuously shear displacement of the soil particle upon action of the shear stress is called the internal friction. Resistance to deformation by continuously shear displacement of the soil. ओके, तुम्ही फक्त इंटरनल फ्रिक्शनचा अर्थ काय घ्यायचा? रेजिस्टंट टू डिफॉर्मेशन. याचा अर्थ ते डिफॉर्मेशन होऊ देत नाही. याचा असं घ्या किंवा दुसऱ्या पद्धतीने पण सांगू शकता. सो इट इज द रेजिस्टन्स ऑफ द डिफॉर्मेशन बाय कंटिन्युअसली शेअर डिस्प्लेसमेंट ऑफ द सॉईल पार्टिकल डिपेंड अपॉन द शेअर स्ट्रेस इज कॉल्ड द इंटरनल फ्रिक्शन. एक तर असं लिहा, नंतर कसं लिहा, असं लिहा. बघा, द फ्रिक्शन विच इज जनरेटेड in the contact of particle. बघा काय म्हणले बघा.
द फ्रिक्शन विच इज जनरेटेड इन द कॉन्टॅक्ट ऑफ द पार्टिकल ड्यू टू दी shear stress called as internal friction. कळालं का? तो दोन पार्टिकलचा कॉन्टॅक्ट जिथं झालेला आहे त्याच्यामध्ये फ्रिक्शन तयार होत असतो. कशामुळे? शिअर स्ट्रेसमुळे, ताणमुळे. तो ताण जो आहे ना त्याच्यामुळे फ्रिक्शन येत होतो, त्यालाच म्हणतात इंटरनल फ्रिक्शन. इथे बेस्ट सांगितलंय. द फ्रिक्शन विच इज जनरेटेड इन द कॉन्टॅक्ट ऑफ द पार्टिकल ड्यू टू द शिअर स्ट्रेस इज कॉल्ड एज द इंटरनल फ्रिक्शन. बोला, क्लिअर आहे का? पुढे जाऊ. आता मोअर कुलम थिअरी आहे. हे सांगण्याच्या अगोदर तुम्हाला मी हे सांगून देतो बघा. हा 4 मार्काला प्रश्न येतो. तो हा 4 मार्काला प्रश्न येत असतो. तुम्हाला हा इन्व्हॉल्व जे ना या परीक्षेमध्ये टाकणार होतो पण तो माझ्याकडून राहून गेला. तो हा 4 मार्काचा प्रश्न आपण बघून घेऊया काय असतो. कंपल्सरी प्रश्न आहे, येतो. ड्रॉ शिअर स्ट्रेंथ इन्व्हॉल्व. तुम्हाला शिअर स्ट्रेंथचा इन्व्हॉल्व काढायचा आहे फॉर प्युअरली कोएजिव्ह अँड कोएजनलेस सॉईल. प्युअरली कोएजिव्ह अँड कोएजनलेस सॉईल. आता हे जे ना हे तुम्ही जेव्हा उदाहरण सोडवलं होतं तिथूनच क्लिअर झालंय. तो जेव्हा मी बात चालू आहे प्युअरली कोएजिव्हची, तो प्युअरली कोएजिव्ह याचा अर्थ याच्यामध्ये काय माहिती आहे का? याच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन नाही आहे. 2 गोष्टी असतात. एक असतो सी, एक असतो फाय, एक असतो सिग्मा. या 3 गोष्टी असतात. कोएजन, इंटरनल फ्रिक्शन, पार्टिकल इंटरलॉकिंग. आलं लक्षात? पार्टिकल इंटरलॉकिंग. तर हे पार्टिकल इंटरलॉकिंग तर राहते पण सी आणि फाय खूप महत्त्वाचा असतो. जर प्युअरली कोएजिव्ह सॉईल असेल तर फक्त सी असतो, फाय राहत नाही. पण जर नॉन कोएजिव्हलेस सॉईल असेल, नॉन कोएजन, तर त्याच्यामध्ये सी राहत नाही, फाय राहतो. म्हणजे काय बोललो काही कळालं नाही तुम्हाला, नवीन सांगतोय बघा. माझ्याकडे सी, फाय आणि सिग्मा हे 3 फॅक्टर असतात. सिग्मा फॅक्टरला लक्षात घेत नाही, सी आणि फायवर भर घालतो. जर कोएजिव्ह सॉईल असेल म्हणजे चिटकलेली माती, वावरातलं ढेकूळ असू द्या, गटाराचं ते गाळ असू द्या, हे काय हे कोएजिव्ह आहेत ना. कोएजिव्ह म्हणजे काय? याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे, ठीक आहे, तो सी आहे. आणि फाय म्हणजे काय? इंटरनल फ्रिक्शन. जर प्युअरली कोएजिव्ह सॉईल असेल, जर प्युअरली कोएजिव्ह सॉईल असेल तर त्याच्यामध्ये सी असतो पण फाय राहत नाही, त्याच्यात फाय राहत नाही. आणि जर समजा नॉन कोएजनलेस सॉईल असेल तर त्याच्यामध्ये फाय असतो पण सी राहत नाही, असं म्हणतोय मी तुम्हाला. समजतंय की नाही काय माहीत बा. हे बघा, आता समजा मी एक माती अशी उचलली. हे बघा, हा ग्राफ काढून दाखवतो. इथं असतो शिअर स्ट्रेस टाऊ, इथं असतो शिअर स्ट्रेस टाऊ आणि इथं असतो नॉर्मल स्ट्रेस सिग्मा. टाऊ आणि सिग्मा असा असतो तो ग्राफ. जर समजा मातीमध्ये कोहेजन बी असेल म्हणजे माती चिटकलेली बी आहे आणि थोडीफार जे ना मोकळी पण आहे, तर याचा अर्थ मातीमध्ये कोहेजन पण आहे, मातीमध्ये फाय पण आहे. जर दोघं असतील ना तर हा ग्राफ कसा बनतो माहिती आहे का? हा ग्राफ इथून तिरपा बनतो बघा. म्हणजे इथून लक्षात येईल तुम्हाला, इथून तर इथपर्यंत सी राहणार आणि इथं मला अँगल पण भेटतो, या अँगल फाय पण राहणार. तो सी फाय सॉईल. या मातीला काय म्हणतात? सी फाय सॉईल. म्हणजे कोहेजन पण आहे आणि फाय पण आहे. पण जर माती प्युअरली कोएजिव्ह राहिली असती, चिटकलेली माती, तर त्याच्यात फाय राहत नाही, इंटरनल फ्रिक्शन राहत नाही. तो हा टाऊ झाला, हा सिग्मा झाला. तो फाय राहणार नाही म्हणजे अँगल राहणार नाही, त्याच्यामध्ये अँगल राहणार नाही. म्हणजे फक्त कोएजन म्हणजे आडवी रेषा. म्हणजे इथून तिथपर्यंत फक्त काय राहिला? सी. अँगल राहणार नाही. इथं फाय किती राहणार? फाय इज इक्वल टू 0. तो कोणती सॉईल आहे? ही प्युअरली कोएजिव्ह सॉईल म्हणजे प्युअरली चिटकलेली. आणि जर समजा ती प्युअरली नॉन कोएजनलेस सॉईल म्हणजे कोएजनलेस सॉईल असली असती, कोएजनलेस सॉईल, तो कोएजनलेस सॉईल जर राहिली असती तर काय आलं असतं बघा. हा टाऊ, हा सिग्मा, आणि याचं कोएजन बिलकुल नाही आहे मातीमध्ये, फक्त वाळू आहे, प्युअर वाळू आहे. तो वाळूमध्ये थोडी ना कोएजन नसतं. तर मग हे ग्राफ सेंटरमधून जाणार. हा कुठून जाणार? सेंटरमधून जाणार. कारण की कोएजन बिलकुल पण नाही आहे, फक्त अँगल आहे फाय. समजतोय का? तो ही कोणती सॉईल आहे? ही आहे नॉन कोएजनलेस. ही कोणती आहे? ही आहे कोहेजनलेस सॉईल म्हणतात तिला. कोहेजनलेस. नॉन कोएजिव्ह म्हणजेच कोहेजनलेस सॉईल. वरची कोणती आहे? ही प्युअरली कोएजिव्ह सॉईल आहे, प्युअरली कोएजिव्ह. आणि सी फाय सॉईल कशी असते? सी फाय सॉईल त्याचा ग्राफ असा तिरपा बनतो, वरून उठतो आणि वरून इथून उठणार आणि तिरपा जाणार. असं समजलं का नाही रे? सांगा ना. नवीन सांगू का? हो सर. नवीन सांगू का? हे बघा, प्युअरली कोएजिव्ह सॉईलमध्ये कोएजन असतं, फक्त कोएजन प्रेझेंट राहतो, फाय ॲबसेंट राहतो म्हणजे अँगल राहत नाही. मग आडवी रेषा येऊन जाईल बघा. फाय 0 आणि शिअर स्ट्रेंथ फक्त कोएजन एवढी राहणार. शिअर स्ट्रेंथचा फॉर्म्युला काय असतो? सी इज इक्वल टू सिग्मा, सी प्लस टाऊ इज इक्वल टू सी प्लस सिग्मा टॅन फाय. प्युअरली कोएजिव्ह सॉईल राहिली असती तर टॅन फाय 0 राहिलं तर हे सगळं गायब झालं असतं ना. म्हणून टाऊ इज इक्वल टू सी राहणार असता. हे बघा, टाऊ इज इक्वल टू सी, फाय इज इक्वल टू 0, इथलं असते सी, हा टाऊ आणि हा सिग्मा, असा ग्राफ बनेल त्याचा. आणि जर समजा ती कोएजनलेस सॉईल राहिली असती तर बघा, कोएजनलेस सॉईल म्हणजे कोएजन बिलकुल नाही आहे. हा टाऊ, हा सिग्मा, इथून गेलो असतो आपण, इथे अँगल असला असता
फाय, ठीक आहे ना, फाय. आणि आपला फॉर्म्युला कसा असतो टाऊचा, टाऊ इज इक्वल टू सी प्लस सिग्मा टॅन फाय. पण तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये सी नाही बिलकुल, पण मग सी झिरो झाला, मग फॉर्म्युला काय बनेल, इथंच फॉर्म्युला यायचा टाऊ इज इक्वल टू सिग्मा टॅन फाय. हे काय, टाऊ इज इक्वल टू सिग्मा टॅन फाय. आलं का लक्षात. आणि जर सी पाय सॉईल जर का असली असती, सी पाय सॉईल तर कसं काढलं असतं, हा असतो टाऊ, हा असतो सिग्मा, सॉरी हा ठीक आहे ना, टाऊ सिग्मा आणि ग्राफ इथून जाणार बघा, म्हणजे सी पण राहतो आणि अँगल फाय पण राहतो. याला म्हणतात सी फाय सॉईल. कळालं का. मातीचे 3 प्रकार, कोएजिव सॉईल, कोएजनलेस सॉईल, सी फाय सॉईल. या तिघांचे ग्राफ काढता येतील का तुम्हाला, शेअर स्ट्रेंथचे ग्राफ पडवळ. हो सर. ठीक आहे, तो शेअर स्ट्रेंथचे ग्राफ काढून घ्या. आता आपण शेअर स्ट्रेंथची आपल्याला सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न अजून तुम्ही एक घेऊन घ्या. क्वेश्चन चला बरं का. इंग्लिश द डिफरंट मेथड किंवा डिफरंट टेस्ट फॉर कॅरिंग आउट शेअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल. शेअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल. फक्त ऐकायचं, हे अक्षर समजणार नाही तुम्हाला माझी. सो इंग्लिश द डिफरंट टेस्ट फॉर कॅरिंग आउट दी शेअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल. मातीची शेअर स्ट्रेंथ काढण्यासाठी कोणकोणत्या टेस्ट असतात त्यांची यादी बनवा. उत्तराचा बाण मारला 1 नंबर टाकतो. पहिली आहे डायरेक्ट शेअर टेस्ट. 2 नंबर आहे अनकन्फाईन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. अनकन्फाईन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट. 3 नंबर बघा, डायरेक्ट शेअर टेस्ट, अनकन्फाईन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. ठीक आहे, 3 नंबर घ्या. 3 नंबर काय बरं का आपल्याकडे, व्हेन शेअर टेस्ट. अशा 3 टेस्ट तुम्ही टाकायच्या, 1, 2 आणि 3. अजून चौथी एक असते ट्रायॲक्सियल टेस्ट. तो यादी बनवायला 2 मार्काला प्रश्न आला ते 4 नावं लिहून टाका ना. डायरेक्ट शेअर टेस्ट, अनकन्फाईन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट, व्हेन शेअर टेस्ट आणि ट्रायॲक्सियल टेस्ट. हे 4 नावं शेअर स्ट्रेंथ काढण्यासाठी आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपला याच्यामधला अजून याच्यामधले 2 प्रश्न बाकी आहे. एक गणित आहे आणि एक डायरेक्ट शेअर टेस्टला एक्सप्लेन करायचे असते. तो असे 2 गणित आपण घेणार आहोत. आपला हा चॅप्टर संपून जाईल. ओके का, बोला. हो सर. ठीक आहे, चला इथं थांबून घेऊया. शांत चित्ताने ऐकलं.